हॅलो, मी अश्विनी. लाईफस्टाईल विथ अश्विनी भांदुर्गे या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. आज आहे गुरुपौर्णिमा. तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप 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 शुभेच्छा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आमच्या जीवनातले पहिले गुरु आमचे आई वडील असतात. त्याच्यानंतर आपले शिक्षक आणि बरंच काही लोक आपल्याला न कळत काही शिकून जातात. ते देखील आपले गुरुच असतात. त्याचबरोबर आम्ही आपले गुरु मानतो. जसे की मी स्वामींना माझे गुरु मानते. परंतु आमच्या बेळगावची आई, हरिमंदिरची आई कलावती मातांना देखील मी माझे गुरु मानते. हे माझ्या जीवनात माझे हे दोन मोठे गुरु आहेत. खरंच माझं काही असू दे, मी त्यांच्यापुढं मानते आणि ते मला ऑटोमॅटिक असा रस्ता दाखवतात. तसंच तुमच्या पण जीवनात गुरु असतील. प्रत्येकाच्या जीवनात न कळत काही एक छोटी गोष्ट पण शिकून जातात. ते आपले गुरु असतात आणि आम्ही त्यांच्याकडनं शिकत असतो. म्हणून गुरु आपल्या जीवनात असणं किती गरजेचं आहे हे तुम्हाला तर माहीतच आहे. आज गुरुपौर्णिमा आहे म्हणून स्वामींच्या मूर्तीला हे अभिषेक घालून घेत होते पंचामृताचा. सकाळी पूजा वगैरे पहिला आवरून घेतली, नंतर मग स्वामींच्या मूर्तीला अभिषेक वगैरे घालून घेतले. नंतर म्हटलं शुद्ध पाण्यानं स्वामींना धुवून घ्यायचं, नंतर त्यांची पूजा वगैरे करायचं. म्हणून सकाळीच हे सगळं मी आवरून घेतले होते लवकरच. आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तामुळे सकाळी लवकरच आवरून घेतले. आणि खरंच स्वामी जेव्हापासून माझ्या जीवनात आलेत ना, खरंच खूप छान माझ्या चांगल्या गोष्टी घडल्यात. आणि वरती गुलाबची फुलं खूप सुंदर लागली होती. म्हटलं आज ह्या निमित्तानं वरती जाऊन फुलं देखील आणायचं. गुलाबाची 3 छान सुंदर फुलं लागली होती आणि स्वामींना देखील घालायचं म्हणून मी खाली घेऊन आले. खरं बघू शकता किती सुंदर गुलाबची फुलं आहेत. त्याच्यानंतर म्हटलं हुंबरट्याची पूजा पण करून घेऊया, आज गुरुपौर्णिमा आहे. आणि हुंबऱ्याला पण हळदीचं लेपन वगैरे करून घ्यायचं म्हणून सकाळी ते देखील करून घेतले. खूप दिवस झाला हळदीचं लेपन केलं नव्हतं आणि आज गुरुपौर्णिमा आहे, त्या निमित्तानं म्हटलं हळदीचं लेपन वगैरे पण करून घेतले सकाळी. खूप हुंबऱ्याचं लेपन करण्यासाठी हळदीमध्ये ना मी गोमूत्र परत गंगाजल असं घालून मी हे लेपन तयार करते आणि चमच्याच्या हेल्पनी असं हुंबऱ्यावरती घालून घेते. माझं लाकडी हुंबरडा नाही आहे खरं, जे माझं असं आम्ही रेड कलरचा केलो आहे आणि त्याच्या म्हणजे असं गारवेलचा आहे तो छोटासा, आणि त्याच्यामध्येच मी असं पूजा वगैरे करून घेते. हुंबऱ्याच्या बाहेर दोन्ही साईडला रांगोळी वगैरे काढून घेतली. म्हटलं पहिला येलो कलर खाली घालायचा, नंतरनं वरती रेड कलरच्या पादुका घालायच्या असं म्हणून मी ठरवले होते. आणि असं सुंदर अशी साईडला रांगोळी काढून घेतली. असं सणवार असल्यात ना थोडा वेळच होतो आहे. म्हटलं पहिला हे आंघोळ वगैरे झाल्यावरतीच हे करायचं म्हणून मी हे आंघोळी झाल्यावरतीच काम करत होते. त्याच्यानंतर बघू शकता हुंबरड्यावरती फुलं ठेवली. मी असं पाकळ्या केल्या होत्या शेवंतीच्या फुलाच्या आणि त्या पाकळ्या मी असं हुंबरट्यावरती ठेवले. रांगोळी घातली तर ती हे होणार म्हणून पाकळ्याने मी सजवत होतो तो हुंबरडा, आणि असं सजवल्यावरती पण खूप सुंदर दिसतोय. आता ह्याच्यामध्ये मी ह्या पाकळ्या ठेवायला लागले आणि त्याच्यामध्ये ना मध्ये रेड कलरच्या पाकळ्या ठेवणार, म्हणजे ह्याच्यानं किती सुंदर पण दिसतोय. रेड आणि व्हाईट येल्लो असं कॉम्बिनेशन किती सुंदर वाटत होतं हुंबऱ्यावरती. तर हे रेड गुलाबच्या पाकळ्या मी करून घेतले होते आणि त्याच्यानंतर मी असं ह्याच्यावरती ठेवून दिले. इतकं सुंदर दिसत होतं ना हे बघून. मग मला दरवाजाची पण पूजा करून घ्यायचं होतं, म्हणजे दरवाजा स्वच्छ वगैरे करून घेतली, चौकट वगैरे स्वच्छ करून घेतली. त्याच्यानंतर दरवाज्यावरती एक छोटासा स्वस्तिक काढले मी, म्हणजे जे मी हळदीचं लेपन केले होते त्याच्यानंच दरवाज्यावरती एक स्वस्तिक काढले होते. त्याच्यानं कसं पॉझिटिव्ह असते, घराच्या आपल्यासमोर स्वस्तिक असावं म्हणतात. मी दर वेळेला रांगोळी काढताना ना बाजूला एक छोटासा स्वस्तिक काढते. एकदा आम्हाला खूप एक ते सांगितले होते भटजी, आणि कायम बाजूला दरवाजाच्या आपल्या हुंबऱ्याच्या बाहेर एक कुंकुनी स्वस्तिक काढा म्हणून, ते मी तर रोजच काढते. आता म्हटलं चौकटीवरती पण मी स्वस्तिक काढून घेतले. त्याच्यानंतर पूजा वगैरे सगळी आवरली होती. मग त्याचा धूप लावूया. धूप लावून हुंबऱ्याला ओवाळायचं म्हटलं आणि म्हणून धूप पहिला हे करून घेतले. दिवाबत्ती वगैरे सगळी झाली होती आणि आता धूप ते लावून मी म्हटलं पहिला हुंबऱ्याकडे जाऊन हुंबऱ्याला ओवाळून घेऊया. त्याच्यानंतर मी हुंबऱ्याकडे आले आणि बघू शकता हुंबरा किती सुंदर असा दिसत आहे. हुंबऱ्याला मी धूप वगैरे लावून घेतले, कारण की पूर्ण पॉझिटिव्ह एनर्जी अशी पूजा केल्यावरती घरात खरंच खूप पॉझिटिव्ह एनर्जी येते. आम्ही थोडा वेळ काढून थोडासा दिलं तर ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. हुंबऱ्याला मी छान धूप वगैरे लावून घेऊन साईडलाच तिथं धूप ठेवून दिले. त्याच्यानंतर आज मला स्वामींचं चरित्र देखील वाचायचं होतं. त्याच्या आधी माझी पूजा बघू शकता किती सुंदर अशी पूजा झाली. घरची गुलाबची फुलं वगैरे मी स्वामींना घालायचं बघितले, खरं तिथं बसत नव्हतं म्हणून मी स्वामींना
पिवळ्या कलरचीच फुलं सगळी घातली आणि त्याच्यानंतर वरती मी देवांना गुलाबची वगैरे फुलं घातले आणि हे अशी सुंदर अशी मी पूजा केली. स्वामींची पूजा बघू शकता किती सुंदर झाले. खरंच एकदम पॉझिटिव्ह एनर्जी येतात आणि येल्लो कलरनंच मी स्वामींना जे आवडतं फूल येल्लो कलर आवडतं त्या कलरनंच मी स्वामींची पूजा वगैरे केली. त्याच्यानंतर मला स्वामी चरित्र सारामृत पण वाचायचं होतं. त्याच्यानंतर मी स्वामी चरित्र सारामृत वाचायला बसले. आजची तर गुरुपौर्णिमा माझी अशारित्या पार पडली. तुमची कशी पार पडली हे नक्कीच मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि छानसं कमेंट करून देखील सांगा. तुम्ही तुमच्या जीवनात कुणाला गुरु मानता हे देखील मला सांगा. तुम्हा सर्वांना परत एकदा गुरुपौर्णिमेच्या खूप 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 शुभेच्छा. सदैव तुमच्या पाठीशी गुरुचा आशीर्वाद राहू दे. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू. परत भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.